Good morning to all of you. Today we are going to some discussion about the pair of straight line. Okay. आणि ह्या टॉपिक मधला हा पहिला पॉइंट आहे कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स. तर ह्या अगोदर तुम्ही काय बघितलं बघा. काय माहिती तुम्हाला? एव्हरी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल रिप्रेझेंट अ स्ट्रेट लाईन. म्हणजेच काय? नाव लेट x plus by plus c is equal to 0 be a linear equation in two variables. X and y are the variables, a, b, c are the constant which are belong to the set of real number r. A comma b comma c belongs to r. Okay, and या ठिकाणी हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जर म्हणायचं असेल तर एकाच वेळेस x आणि y चा जो कोएफिशियंट a आणि b आहे तो एकाच वेळेस 0 नको. जर ते दोन्हीही एक ॲट अ टाइम 0 झाले तर हा कॉन्स्टंट फक्त राहिला. ओके, आणि कॉन्स्टंट इज इक्वल टू 0 हे होल्ड होत नाही. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होण्यासाठी एकाच वेळेस हे दोन कोएफिशियंट काय नकोत? 0 नको. अँड a and b आर नॉट 0 सायमल्टेनियसली. त्यावेळेस तुम्ही ह्या लिनियर इक्वेशनला काय म्हणणार आहात? इट इज अ linear equation in two variable and it represent a straight line. It is linear equation in two variables and it represent a straight line. Okay. तर हे अगदी आपण स्टँडर्ड 10 पासून तुम्ही बघत आलाय की एव्हरी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल रिप्रेझेंट अ स्ट्रेट लाईन. ओके, त्याच्यानंतर तुम्ही काय बघितलं की फॅमिली ऑफ लाईन किंवा इक्वेशन ऑफ अ फॅमिली ऑफ लाईन. फॅमिली ऑफ लाईन म्हणजे काय? की ज्या ह्या एकाच पॉइंट मधून ज्या लाईन पास होतात तर ह्या सगळ्या लाईनला काय म्हणता तुम्ही? फॅमिली ऑफ लाईन्स. आता फॅमिली ऑफ लाईन्स. ठीक. मग ह्यातल्या कुठल्याही दोन लाईन तुम्ही घेतल्या, सपोज ही u इज इक्वल टू 0 आहे आणि v इज इक्वल टू 0, हे दोन लाईन. ओके, आता हे u म्हणजे काय आहे? दॅट इज u म्हणजे सपोज हे a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 आणि v म्हणजे काय आहे? की a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. ह्या दोन लाईन्स आहेत. ओके, आणि ह्या दोन लाईनचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तर ह्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून ह्या काही सगळ्या ज्या लाईन्स पास होणार आहेत त्यावेळेस ह्या सगळ्या लाईनला तुम्ही काय म्हणता? फॅमिली ऑफ लाईन्स म्हणता. आणि फॅमिली ऑफ लाईन्स इक्वेशन कसं रिप्रेझेंट करतो तुम्ही? u प्लस लॅम्बडा v इज इक्वल टू 0. हे दोन लाईन कशा आहेत? u प्लस लॅम्बडा. लॅम्बडा इज एनी स्केलर. लॅम्बडा इज एनी स्केलर. देन this equation represent the equation of family of lines. ठीक. ओके, तर हे काय होतं? इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स. हे आपण प्रिव्हियस स्लाइड मध्ये बघितलं. आता आपल्याला नेक्स्ट काय बघायचं आहे की जर का हे u इज इक्वल टू 0 म्हणजेच a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 and a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0 ही जर दोन लाईनची इक्वेशन्स दिलेली असतील तर ह्याचं कंबाईन इक्वेशन कसं मिळतं? ठीक. तर ते बघायचं आहे. तर ते कसं बघता येईल बघा. Now let u is equivalent to a1x plus b1y plus c1 is equal to 0 and v is equivalent to a2x plus b2y plus c2 is equal to 0 are the equation of two lines. Therefore, its combined equation of lines is काय म्हणतात? ह्या दोन लाईनच्या इक्वेशनचा प्रोडक्ट इज इक्वल टू 0. म्हणजे काय? u डॉट v इज इक्वल टू 0. दॅट इज u म्हणजे काय आहे? की a1x प्लस b1y प्लस c1 into a2x plus b2y plus c2 is equal to 0. It represents the combined equation of these two lines. Okay.
आणि ह्या कंबाईन इक्वेशनलाच तुम्ही काय म्हणता जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन. इट combined equation of lines. It is also called as joint equation of lines. तो तुम्ही याला काय म्हणता joint equation of line. ठीक. आता हे joint equation of line म्हणजे काय आहे? सपोज या दोन लाईन्स आहेत. u is equal to 0 आहे आणि दुसरी लाईन p is equal to 0 आहे. ओके. आता ह्याचं कंबाईन इक्वेशन हे आहे म्हणजे काय आहे की सपोज ह्या लाईनवरचा p is equal to 0 या लाईनवरचा एक पॉइंट घेतला x1, y1. तर तो हा पॉइंट काय करेल या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन सॅटिस्फाय करेल. ओके. u वरचा एक दुसरा पॉइंट घेतला q ज्याचे कोऑर्डिनेट x2, y2 म्हटले. तर हा पॉइंट आहे की हा u is equal to 0 आहे आणि ह्या दोन लाईनचं हे कंबाईन इक्वेशन असेल तर हा पॉइंट काय करेल हे कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन सॅटिस्फाय करेल. ठीक. म्हणजे या दोन लाईनचा इक्वेशनचा प्रोडक्ट इज इक्वल टू जर 0 घेतला तर तुम्हाला काय मिळेल की ह्या लाईनवरचा कोणताही एक पॉइंट आहे म्हणजे ह्या लाईनवरचा u is equal to 0 ला घ्या किंवा v is equal to 0 ला घ्या तर तो पॉइंट काय करेल हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल. ओके. तर या दोन लाईन ज्यावेळेस तुम्ही ह्या लाईनच्या सगळ्या टर्म्स LHS ला घेता आणि इक्वल टू 0 करता त्यावेळेस पहिल्या लाईन मधली ही टर्म आणि दुसऱ्या लाईन मधली ही टर्म या दोन टर्मचा प्रोडक्ट इज इक्वल टू जर 0 घेतला तर तुम्हाला जे इक्वेशन मिळेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहात कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स. त्याच कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स काय म्हणणार तुम्ही जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन्स. ठीक. ओके. तर आपण नेक्स्ट पॉइंट बघूया की कंबाईन इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू द origin. हे होतं कंबाईन इक्वेशन ऑफ टू लाईन्स. ज्यावेळेस दोन लाईन दिलेली असतील त्यावेळेस त्याचं कंबाईन इक्वेशन कसं मिळेल किंवा आता याचे एक्झाम्पल बघू पहिल्यांदा त्यानंतर मग आपण पासिंग थ्रू द ओरिजिन करूया. ओके. आता या ठिकाणी तुम्ही बघा इथं काय म्हणतात रिमार्क काय म्हणता येईल तुम्हाला इफ u is equivalent to a1x plus b1y plus c1 is equal to 0 and p is equivalent to a2x plus b2y plus c2 is equal to 0 are the equation of lines. Then u into v is equal to 0 is called then मतलब पहला लेटर is called combined equation of lines. Combined equation of lines. ओके. आणि दुसरा रिझल्ट काय म्हणतात तुम्हाला जर हे u into v is equal to 0 हे कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन असेल तर u is equal to 0 आणि v is equal to 0 याला काय म्हणतात दुसरा काय म्हणतात u is equal to 0 and p is equal to 0 are called separate equation of lines. दोघांचा प्रोडक्ट इज इक्वल टू 0 घेतला तर कंबाईन किंवा जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन म्हणणार. ही प्रत्येक लाईन्स इक्वेशन जे आहे u is equal to 0 and v is equal to 0 याला काय म्हणणार तुम्ही सेपरेट इक्वेशन ऑफ ए लाईन्स. ठीक. ओके. तर त्याचं पहिलं एक्झाम्पल घ्या फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. लाईनची दोन इक्वेशन्स दिलेले आहेत कोणते आहेत बघा x plus y minus 2 is equal to 0 and दुसरं काय दिले बघा 2x minus y plus 2 is equal to 0. 2x minus y plus 2 is equal to 0. आता ह्या ठिकाणी ही दोन लाईनची इक्वेशन्स आहेत आणि ह्या दोन लाईनच्या इक्वेशनचं कंबाईन इक्वेशन तुम्हाला विचारलं. सोल्युशन कसं म्हणताय नाव लेट u is equivalent to जे पहिले लाईनचं इक्वेशन आहे ते काय आहे x plus y minus 2 is equal to 0 and p is equivalent to 2x minus y plus 2 is equal to 0 are the equation of two lines. ही काय आहेत दोन लाईनची इक्वेशन्स आहेत. मग ह्यांचं कंबाईन इक्वेशन कसं होईल therefore its combined equation of lines is u into v is equal to 0. And
इक्वेशनचा प्रोडक्ट इज इक्वल टू 0, तुम्हाला काय मिळतं कंबाईन. मग आता u म्हणजेच u इज इक्विव्हॅलन्स टू हे म्हणजे लेटर, u इज इक्विव्हॅलन्स टू लेटर म्हणजे याच्या व्हॅल्यू तुम्ही इथे ठेवा. u म्हणजे काय आहे की x प्लस y मायनस 2 इंटू v काय आहे 2x मायनस y प्लस 2 इज इक्वल टू 0. आता ह्या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट घेतला, या x न पहिल्यांदा ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं, ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, x इंटू 2x म्हणजेच काय मिळालं 2x स्क्वेअर मायनस x इंटू y प्लस 2x, y ने ह्याला मल्टिप्लाय केलं प्लस 2xy मायनस y इंटू y y स्क्वेअर प्लस 2y मायनस 2 आतमध्ये मल्टिप्लाय केलं काय मिळेल हे मायनस 2 इंटू 2 4x मायनस मायनस प्लस 2y प्लस इंटू मायनस मायनस 2 इंटू 4 इज इक्वल टू 0. ओके, मग कसं लिहिता येईल बघा 2x स्क्वेअर त्यानंतर xy ची टर्म लिहूया काय होईल हे मायनस xy प्लस 2xy 2 मायनस 1 म्हणजे काय मिळाला प्लस 1xy त्यानंतर y स्क्वेअर ची टर्म मायनस y स्क्वेअर त्यानंतर x ची टर्म लिहूया हा 2x आणि हा मायनस 4x किती राहिला मायनस 2x राहिला त्यानंतर y ची टर्म मायनस 2y. ओके, त्यानंतर हा ओके म्हणजे काय आहे 2y प्लस 2y किती मिळेल प्लस 4y मिळेल प्लस 4y. कॉन्स्टंट काय आहे तुमच्याकडे मायनस 4 इज इक्वल टू 0. तर हे काय असेल तुमचं इट इज द रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ऑफ दीज टू लाईन्स. त्या दोन लाईनचं ते काय असेल कंबाईन इक्वेशन असेल. इट इज रिक्वायर्ड combined equation of lines. ठीक, ओके काय करायचं बघा, ज्या दिलेल्या लाईनची इक्वेशन्स जे आहेत ते सगळ्या टर्म पहिल्यांदा काय करून घ्या RHS ला घेऊन या, सॉरी LHS ला घेऊन या. RHS ला काय करा कॉन्स्टंट ठेवा. या प्रत्येक लाईनला तुम्ही एक नोटेशन द्या, त्याला मी u इज इक्विव्हॅलन्स टू म्हटलं, त्याला v इज इक्विव्हॅलन्स टू म्हटलं आणि ह्या u आणि v ची दोन लाईनची इक्वेशन जर तुम्हाला मिळाली असतील तर त्यांचं कंबाईन इक्वेशन म्हणजे त्या दोघांचा प्रोडक्ट इज इक्वल टू 0, u इंटू v इज इक्वल टू 0 आहे. मग u ची व्हॅल्यू ठेवा v ची व्हॅल्यू ठेवा, दोघांचा प्रोडक्ट घ्या, सिम्प्लिफाय करा, तुम्हाला काय असेल रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स असेल. ओके, मग आता या ठिकाणी ह्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं होतं तुम्हाला की सरळ सरळ दोन लाईनची इक्वेशन दिली होती आणि त्याचं कंबाईन इक्वेशन फाइंड करायला सांगितलं. कधी कधी तुम्हाला त्या लाईनची इक्वेशन फॉर्म करायला सांगते, जसं स्ट्रेट लाईन जो 11चा टॉपिक आहे त्याच्यामध्ये इक्वेशन ऑफ लाईनचे टाइप्स बघितले होते. पहिला टाइप काय होता इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू द पॉइंट इन स्लोप पॉइंट फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन चे वेगवेगळे टाइप्स बघितले आपण. इक्वेशन ऑफ लाईन्स त्याच्यामधला पहिला पॉइंट काय मिळाला तुम्ही स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म काय सांगतो इफ लाईन passing through the point x1 comma y1 and m be its slope, then equation of a line is slope point form चा यूज केला तर इक्वेशन ऑफ लाईन काय म्हणतं y minus y1 is equal to m into x minus x1 हा स्लोप पॉइंट फॉर्म. त्यानंतर काय बघा तुम्ही टू पॉइंट फॉर्म. टू पॉइंट फॉर्म काय आहे की जर का लाईन तुम्हाला दोन पॉइंट मधून पास होते असं दिलं असेल त्या लाईनचं इक्वेशन काय राहतं बघा इफ लाईन पासिंग थ्रू दी पॉइंट A of x1 comma y1 and B of x2 comma y2, then its equation is y minus y1 is equal to y2 minus y1 divided by x2 into x minus x2. हा काय आहे त्या लाईनच्या स्लोपचा फॉर्म्युला आहे. म्हणजे ह्याच्या जर कंपेअर केलं तर हे काय आहे लाईन पासिंग थ्रू दिस पॉइंट अँड m मी द स्लोप काय म्हणा तुम्हाला y2 minus y1 divided by x2 minus x1 into x minus x1. हे काय आहे इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू द टू पॉइंट्स. त्यानंतर नेक्स्ट काय बघलं तुम्ही स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे काय
की जर सपोज तुम्हाला लाईनचा स्लोप दिला असेल आणि त्याचा एक्स इंटरसेप्ट दिला असेल किंवा वाय इंटरसेप्ट दिला असेल त्यावेळेस तुम्हाला त्या लाईनचं इक्वेशन कसं लिहायचं की यम बी दी slope of a line and C be the y-intercept of a line, then its equation is काय आहे ज्यावेळेस तुम्हाला त्या लाईनचा स्लोप आणि y इंटरसेप्ट दिला असेल त्यावेळेस त्या लाईनचं इक्वेशन कसं राहतं y = mx + c. ओके, ही पहिली केस झाली. ज्यावेळेस तुम्हाला एक्स इंटरसेप्ट दिला असेल त्यावेळेस त्या लाईनचं इक्वेशन कसं राहतं की त्यानंतर यम बी दी स्लोप ऑफ ए लाईन अँड एच बी दी एक्स इंटरसेप्ट ऑफ ए लाईन देन इट्स इक्वेशन इज y = m × x - h. हे काय राहतं त्या लाईनचं इक्वेशन. ठीक, कधी स्लोपचा लाईनचा स्लोप आणि एक्स इंटरसेप्ट दिला असेल त्यावेळेस स्लोप इंटरसेप्ट फॉर्मच्या ह्या दोन केसेस आहेत. त्यानंतर चौथी केस काय बघली तुम्ही की डबल इंटरसेप्ट फॉर्म. ओके, चौथा काय आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म काय सांगतो की ए अँड बी आर दी एक्स इंटरसेप्ट and y intercept of a line, then its equation is ज्यावेळेस ती लाईन x ऍक्सिस ला आणि y ऍक्सिस ला ओरिजिन पासून a या डिस्टन्स वरती आणि b या डिस्टन्स वरती जर इंटरसेक्ट करत असेल तर त्या लाईनचं इक्वेशन कसं राहतं x/a प्लस y/b = 1. हे काय झालं तुमचं डबल इंटरसेप्ट फॉर्ममधलं इक्वेशन. ठीक, त्यानंतर पाचवा टाईप काय म्हणतो तुम्हाला नॉर्मल फॉर्म. काय आहे नॉर्मल फॉर्म? ज्यावेळेस एखादी लाईन तुम्हाला एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला कट करते हे दिलेलं असेल नॉर्मल फॉर्म. नॉर्मल फॉर्म म्हणजे काय बघा, ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम असेल आणि ही तुमची लाईन आहे. ही जी लाईन एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला कट करते. मग नॉर्मल म्हणजेच काय असतं परपेंडिक्युलर. मग तुम्ही काय म्हणू शकता इथं की जर का सपोज ह्या ओरिजिन पासून ह्या कोणत्या लाईनला एक परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉ केलं. ओके, कोणत्या पॉईंटला हा ओरिजिन आहे त्याला सपोज ए म्हटलं आणि ओ एचं डिस्टन्स टी म्हटलं तर ह्या ओ एनं हा जो पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस आहे ह्या पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस केलेला जो अँगल आहे तो अल्फा. तर तुम्ही काय म्हणू शकता P is the perpendicular distance of a line from origin and OA makes an angle alpha with the positive direction of x axis. Okay, काय आन्सर तुम्ही बघा OA is perpendicular to line L and OA makes an angle alpha with positive direction of x axis, then its equation is normal form of equation काय म्हणतो x into cos alpha plus y into sin alpha is equal to p. P is the perpendicular distance of a line from origin, so where p is equal to distance between the point O and A. ठीक, ओके, हा होता नॉर्मल फॉर्म. मग कधी कधी तुम्हाला अशा कंडिशन दिलेली असते फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ ए लाइन पासिंग थ्रू द पॉइंट अँड हॅव्हिंग स्लोप इज आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन दिलं असेल. तर ज्यावेळेस तुम्हाला एखादी लाईन एका पॉईंटमधून पास होते आणि त्या लाईनचा स्लोप दिला असेल त्यावेळेस पहिल्यांदा त्या लाईनचं इक्वेशन तयार करावं लागेल आणि मग कंबाइंड इक्वेशन लिहावं लागेल. किंवा तुम्हाला लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स दिले असतील तर 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला त्या लाईनचा काय करावं लागेल इक्वेशन फाइंड आउट करावं लागेल आणि दुसऱ्या इक्वेशन सोबत त्याचं कंबाइंड इक्वेशन लिहावं लागेल. ठीक, तर ह्या 5 पैकी कोणतीही एक तुम्हाला केस दिलेली असू शकते. ओके, त्याच्यानंतर ॲडिशनल याच्यामध्ये रिमार्क काय दिले की एक्स ॲक्सिसचा स्लोप नेहमी किती राहतो
0 राहतो. वाय ॲक्सिसचा स्लोप किती असतो? नॉट डिफाईन राहतो. ठीक. स्लोपचा फॉर्म्युला काय आहे? स्लोप म्हणजे काय की त्या लाईननं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल म्हणजे काय असतो? इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन. इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन म्हणजे काय की त्या लाईननं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये केलेला अँगल म्हणजे काय झाला? इन्क्लिनेशन. आणि त्या इन्क्लिनेशनची टॅनची व्हॅल्यू म्हणजे काय राहते? स्लोप ऑफ ए लाईन. मग जर सपोज आता एक्स ॲक्सिसवरतीच लाईन लाईज होते तर एक लाईन आहे की जी कम्प्लिटली एक्स ॲक्सिस वरती लाईन झाली आहे तर त्या लाईन ह्या एक्स ॲक्सिस केलेला अँगल किती असेल? 0 असेल. ओके. मग टॅन 0 किती मिळतो? 0 मिळतो. म्हणून एक्स ॲक्सिसचा स्लोप किती झाला? 0 झाला. आता ह्या वाय ॲक्सिसनं एक्स ॲक्सिस केलेला अँगल किती आहे? 90 डिग्री. आणि टॅन 90 किती असतो? इन्फिनिटी असतो. म्हणून तुम्ही काय म्हणता की स्लोप ऑफ ए वाय ॲक्सिस इज नॉट डिफाईन. जर स्लोप ऑफ वाय ॲक्सिस इज नॉट डिफाईन असेल तर वाय ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचा सुद्धा स्लोप कसा असेल? नॉट डिफाईन. आणि स्लोप ऑफ ए लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस असतील तर त्या सगळ्यांचा स्लोप किती राहील? 0 राहील. त्याही गोष्टीचा यूज करून तुम्हाला इथे काय करावं लागेल? इक्वेशन फॉर्म करायला लागेल. दुसरी गोष्ट स्लोप बद्दलची काय म्हटली तुम्ही? इफ टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर देन इट्स स्लोप आर इक्वल. दोन लाईन्स जर पॅरलल असतील तर त्यांचा स्लोप कसा राहतो? इक्वल राहतो. आणि दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट किती मिळतो? -1. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्ट्रेट लाईनमध्ये बघितल्या होत्या आणि त्याचा यूज करून तुम्हाला आता इक्वेशन ऑफ लाईन फॉर्म करायचे आहे आणि मग त्याचं काय करायचं आहे? कंबाईन इक्वेशन करायचं आहे. मात्र तुम्हाला ह्या गोष्टी पहिल्यांदा येत असतील तरच इक्वेशन फॉर्म करता येईल आणि कंबाईन इक्वेशन लिहिता येईल. अदरवाईज ठीक. तर त्याच्यासारखं दुसरं एखादं एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन find the combined equation of line x minus 2 is equal to 0 and y plus 2 is equal to 0. ही दोन लाईनची इक्वेशन दिलेली आहे. ठीक. आता हे x minus 2 is equal to 0 म्हणजे x is equal to 2 हे काय आहे? इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू ॲक्सिस आहे. and y plus 2 is equal to 0 म्हणजे y is equal to -2 म्हणजे काय आहे? इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू ॲक्सिस. इथे स्लोपचं आपल्याला काय फारसं घेणं देणं नाही. तुम्ही काय काय विचारले? कंबाईन इक्वेशन विचारले. सोल्युशन काय म्हणतात? गिवन जे आहे ते u is equivalent to x minus 2 is equal to 0 and p is equivalent to काय म्हणतात? y plus 2 is equal to 0 are the equation of lines. Therefore, it's काय म्हणतात तुम्हाला? Combined equation of lines is काय म्हणतो? त्या दोघांचा प्रोडक्ट इज इक्वल टू 0. आता u आणि v ची व्हॅल्यू ठेवायची. हे काय आहे? x minus 2 into y plus 2 is equal to 0. त्या दोघांचा जर प्रोडक्ट घेतला काय मिळेल? हे x ने याला मल्टिप्लाय केलं तर xy plus 2x minus 2y minus 4 is equal to 0. हे काय असेल? रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन ऑफ द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. ठीक. ओके. ज्यावेळेस लाईनची इक्वेशन दिलेली असतील त्यावेळेस. नेक्स्ट त्या बघा काय म्हणताय? फाइंड दी कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. काय दिले? x minus 2y is equal to 0. x minus 2y is equal to 0 and x plus y is equal to 0. ही दोन लाईनची इक्वेशन्स आहेत. ओके. त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा. गिवन काय म्हणताय? u is equivalent to x minus 2y is equal to 0 and p is equivalent to x plus y is equal to 0 are the equation of two lines. Are the equation of two lines. Therefore,
It's combined equation of lines is काय आहे u into v equal to 0. त्याच्यामध्ये u आणि v ची व्हॅल्यू कुठं u म्हणजे काय आहे x minus 2y v म्हणजे काय आहे x plus y is equal to 0 आहे. याचा प्रोडक्ट आहे काय मिळेल हे x square plus xy minus 2xy minus 2y square is equal to 0. काय मिळेल हे x square minus 2 plus 1 is minus xy minus 2y square is equal to 0. हे काय असेल required combined equation of lines. The required combined equation of lines. ठीक. आता हे काय झाले कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स. आता ह्याच्यानंतर जर सपोज तुम्हाला दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन जर दिलं असेल तर त्याचं सेपरेट इक्वेशन कसं काढता येईल. नेक्स्ट क्वेश्चन असा असू शकतो की फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. देताना काय दिलं असेल दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन दिलं असेल तर त्याच्यावरून तुम्हाला त्या दोन लाईनचं सेपरेट इक्वेशन कसं फाइंड आउट करता येईल. आता त्याच्या एक तर दोन मेथड आहेत. एक म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं तुम्ही फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करता तसं तुम्ही काय करा y ॲज अ कॉन्स्टंट म्हणून सोडून द्या आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्समध्ये त्याला कन्व्हर्ट करा. क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्समध्ये तुम्ही जसं फॉर्म्युला मेथडनं फॅक्टरायझेशन मेथडनं त्याला सेपरेट करता तसं फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व करा. अदरवाईज त्याला ॲक्झिलरी इक्वेशनमध्ये कन्व्हर्ट करता येतं. कधी ज्यावेळेस कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग टू द ओरिजिन दिले असेल त्याच वेळेस. ओके. जर नसेल त्यावेळेस मात्र सरळ सरळ तुम्हाला काय करावं लागेल त्याला फॉर्म्युला फॅक्टरायझेशन मेथडनं जसं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतात तसंच तुम्हाला सॉल्व करावं लागेल. एक्झाम्पल बघा. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. एक्झाम्पल फाइंड सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. कोणत्या लाईन्स दिलेले आहेत रिप्रेझेंटेड बाय काय बघा x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. ओके. तर हे दोन लाईनचं काय आहे कंबाईन इक्वेशन आहे आणि ह्याच्यापासून सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स तुम्हाला फॉर्म करायचं आहे. कशात फॉर्म करता येईल काय दिले बघा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 डी काय म्हणताय कंबाईन इक्वेशन ऑफ टू लाईन्स. ओके. देअरफॉर आता ह्याला मला काय करायचं आहे दोन लिनियर फॅक्टरमध्ये कन्व्हर्ट करायचं. ठीक. दोन लिनियर फॅक्टर म्हणजेच काय होतील इक्वेशन ऑफ लाईन्स असतील. देअरफॉर तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला माहिती आहे ज्यावेळेस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल त्यावेळेस त्याला कसं लिहिता येतं ए मायनस बी इंटू ए प्लस. ओके. काय फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला बघा ज्यावेळेस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल त्यावेळेस तुम्ही ह्याला ए मायनस बी इंटू ए प्लस बी. ओके. तर आता ह्या इक्वेशनमध्ये काय दिसतंय तुम्हाला एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर दिसतो. बरोबर. त्याला कसं लिहिता येईल की हा एक्स मायनस 1 हा एक फॅक्टर होईल आणि एक्स प्लस वाय हा दुसरा फॅक्टर. ठीक. आता ह्या दोघांच्या मधून 1 कॉमन घेतला तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. ओके. आता ह्या ठिकाणी दोन टर्म दिसतात का बघा ही टर्म प्लस ही दुसरी टर्म आहे आणि ह्या दोन टर्म मध्ये हा एक्स प्लस वाय कसा आहे सेम आहे. त्या दोघांच्या मधून कॉमन घेतो एक्स प्लस वाय आतमध्ये काय आहे बघा एक्स मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. आता ह्या दोन टर्मचा प्रोडक्ट इज इक्वल टू 0 आहे. दोन टर्मचा प्रोडक्ट 0 कधी मिळतो दोन्ही टर्म इज इक्वल टू 0 असेल तर किंवा कुठली तरी एक टर्म इज इक्वल टू 0 असेल तर आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन काढायचं आहे. तर दोन्ही टर्म प्रत्येक टर्म इज इक्वल टू काय करा 0 ला इक्वेट करा. देअरफॉर काय मिळेल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 अँड एक्स मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. आता ह्या दोन लिनियर इक्वेशन झाली आणि ही दोन लिनियर इक्वेशन मध्ये एवढी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय करतात तसे स्ट्रेट लाईन करते आपल्याला म्हणजेच हे दोन काय झाले जे कंबाईन इक्वेशन ऑफ दोन लाईन होतं त्याचं हे काय झालं दोन लाईन्स म्हणजे सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन. बरोबर. काय म्हणतात आर रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला असं कंबाईन इक्वेशन दिलेलं असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचं काय करायला सांगितलं असेल सेपरेट इक्वेशन काढायला सांगितलं असेल त्यावेळेस हे जे काय
सेकंड डिग्री इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे त्याला काय करा दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करा ती तुमची काय असते रिक्वायर्ड सेकंड डिग्री रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स असते ठीक ओके तर हे झालं होतं कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन आणि सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन ओके याच्यावरचे काही एक्झाम्पल्स जर घ्यायचे असतील तर एक्झरसाइजमध्ये तेही बघता येईल आपल्याला ओके तर एक्झरसाइज 4.1 आपण सॉल्व करूया की जो कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन आणि सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन ठीक ओके तर हा बघा एक्झरसाइज जो आहे 4.1 त्याच्यामधलं पहिला क्वेश्चन आहे फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ the following pair of lines. त्याच्यामधला पहिला हा सब क्वेश्चन आहे काय आहे बघा की 2x plus y is equal to 0 and दुसरा काय दिलाय 3x minus y is equal to 0 ओके तर ह्या प्रत्येक लाईनला काय करा u आणि v न डिनोट करा given काय म्हणतात तुम्हाला u is equivalent to 2x plus y is equal to 0 and v is equivalent to 3x minus y is equal to 0 are the equation of lines therefore its काय म्हणतात तुम्हाला combined equation of lines is u into v is equal to 0 u आणि v ची व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा u म्हणजे काय आहे 2x plus y into v म्हणजे काय आहे 3x minus y is equal to 0 ह्या दोघांचा जर प्रोडक्ट घेतला तुम्हाला काय म्हणतात ह्या 2x न आतमध्ये मल्टिप्लिकेशन घ्या 2x into 3x म्हणजे किती झाला 6x स्क्वेअर झाला मायनस 2 into xy झाला त्या y न मल्टिप्लाय झाला 3xy प्लस इंटू मायनस मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 काय मिळाले हे 6x स्क्वेअर 3 minus 2x plus xy minus y square is equal to 0. हे काय असतं तुमचं रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स बी द रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स ठीक हा झाला पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन बघा काय आहे 2x plus 2y minus y is equal to 0 x plus 2y minus 1 is equal to 0 and दूसरं काय दिलं बघा x minus 3y plus 2 x minus 3y plus 2 is equal to 0 या दोन लाईनचे क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि ह्याचं तुम्हाला काय विचारलंय कंबाईन इक्वेशन विचारलंय कसं लिहित आहे जी गिवन इन्फॉर्मेशन आहे त्याला u आणि v ने काय करा इक्वेट करा u is equivalent to काय म्हणताय x plus 2y minus 1 is equal to 0 and v is equivalent to x minus 3y plus 2 is equal to 0 are the equation of lines ठीक मग आता ह्याचं कंबाईन इक्वेशन काय होईल therefore its combined equation of lines is u into v is equal to 0 आता या ठिकाणी u आणि v ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा u म्हणजे काय होईल x plus 2y minus 1 into v v म्हणजे काय आहे x minus 3y plus 2 is equal to 0 ओके पहिल्यांदा काय करायचं तुम्ही या x ने त्या आतमध्ये मल्टिप्लिकेशन तर या x ने याला मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला तर काय होईल बघा x इक्वल x स्क्वेअर झाला मायनस 3xy प्लस 2x होईल त्याच्यानंतर 2y ने आतमध्ये मल्टिप्लाय करा प्लस 2xy झाला मायनस 2 into 3 6y square झाला प्लस 4y मायनस 1 ने याला मल्टिप्लाय करा हे काय होईल मायनस आहे मायनस मायनस प्लस 3y मायनस 2 त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं तर काय म्हणतात मला x स्क्वेअर आणि xy ची टर्म मायनस 3 प्लस 2 मीन्स मायनस xy मायनस 6y स्क्वेअर त्यानंतर x ची टर्म लिहिली मायनस 2x sorry plus 2x minus x means plus x
मायनस 4y प्लस 3y प्लस 4 प्लस 3 7y, त्याच्यानंतर हा कॉन्स्टंट जो आहे तो मायनस 2 काय असेल रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ऑफ बी दी रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ऑफ ठीक. तर ह्या पहिल्या क्वेश्चन मधला दुसरा क्वेश्चन होता आणि आता जो तिसरा क्वेश्चन जो आहे ते मगाशी मी तुम्हाला म्हटलं की जे 11th स्टँडर्डमध्ये तुम्ही इक्वेशन ऑफ लाईन्स कसे फॉर्म करायचे ते बघितले, त्याचा यूज करून तुम्हाला हे आता काय करायचं कंबाईन इक्वेशन घ्यायचं. तिसरा क्वेश्चन काय असेल बघा, पासिंग थ्रू द पॉइंट through the point 2, 3 and parallel to the coordinate axis. Parallel to the coordinate axis. ठीक, ओके. म्हणजे काय आहे की अशा दोन लाईन्स आहेत की ज्या दोन लाईन्स 2, 3 ह्या पॉईंट मधून पास होतात आणि कोऑर्डिनेट ॲक्सिसला कशा आहेत त्या पॅरलल आहेत. पहिल्यांदा त्या लाईनची इक्वेशन्स तुम्हाला फॉर्म करावे लागतील. सपोज ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे असं जर तुम्ही कन्सिडर केलं की हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि या दोन ॲक्सिसचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय आहे, ओरिजिन आहे. पॉईंट कोणता दिलाय तुम्हाला, सपोज हा 2 आहे आणि हा 3 आहे, त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे हा काय होईल 2, 3. ठीक. आता एक लाईन जी आहे की जी तुमची ह्या पॉइंट मधून पास होते आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर तुमची ती लाईन कशी असेल, ही लाईन असेल. दुसरी लाईन की तुमची त्या पॉइंट मधून पास होते आणि एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. सपोज मी ह्या लाईनला L1 म्हटलं आणि ह्याला L2 म्हटलं. आता ही लाईन वाय ॲक्सिसच्या कोणत्या पॉइंट मधून पास होते की जो ह्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट आहे. वायचा कोऑर्डिनेट काय, वाय ह्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट किती आहे 3 आहे, बरोबर आहे. म्हणजे वाय ॲक्सिसच्या 3 या कोऑर्डिनेट मधून ही लाईन पास होते, त्यावेळेस तुम्हाला ह्या लाईनचं इक्वेशन काय म्हणते, y 3 म्हणते. ही लाईन जी L2 आहे ती x ॲक्सिस वरच्या 2 या पॉइंट मधून पास होते. ठीक, म्हणून तुम्हाला ह्या लाईनचं इक्वेशन काय म्हणते, x 2, बरोबर आहे. ओके, म्हणजे y 3 आणि x 2 ही काय झाली लाईनची इक्वेशन्स. ओके, देअरफॉर काय म्हणाल तुम्ही की x 2 and y 3 आर दी इक्वेशन ऑफ टू लाईन्स which are कोणत्या पॉइंट मधून पास होतात, पासिंग थ्रू दी पॉइंट 2, 3 and parallel to the coordinate axis. म्हणजे ह्या दोन लाईन ज्या आहेत L1 आणि L2 की जी 2, 3 या पॉइंट मधून पास होतात आणि कोऑर्डिनेट ॲक्सिसला कशा आहेत, पॅरलल. मग आता ह्याचं कंबाईन इक्वेशन लिहिण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही काय करायला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे काय करा, u आणि v ने डिनोट करा. देअरफॉर u इज इक्वल्स टू काय मिळेल, x - u इज इक्वल टू 0. सगळ्या टर्म्स LHS ला घेऊन या. अँड v इज इक्वल्स टू काय मिळेल, y - 3 इज इक्वल टू 0 आर दी इक्वेशन ऑफ टू लाईन्स. मग ह्या जर दोन लाईनची इक्वेशन्स असतील तर ह्याचं कंबाईन इक्वेशन कसं लिहायचं, देअरफॉर combined equation of lines काय होईल, u into v is equal to 0. मग u म्हणजे काय आहे, x - 2, y म्हणजे काय आहे, y - 3 is equal to 0. ठीक, मी दोघांचं काय घेतलं, प्रोडक्ट घेतलं. पहिल्यांदा x ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं, हे काय झालं, xy - 3x -2 मल्टिप्लाय केलं -2y -+ 6 is equal to 0. ओके, ठीक आहे. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. काम झाला रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ऑफ ओके. तर हे पेजेस आहे 4.4, 4.1. त्याच्यामध्ये हा पहिला क्वेश्चन होता कंबाईन इक्वेशन. त्याच्यामध्ये हे 3 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 5 क्वेश्चन दिले, राहिले 2 पण दिले. म्हणजे काय अडचण असेल तर तुम्ही
हे पहिले 3 क्वेश्चन झाले. त्याच्या पुढचा चौथा आणि पाचवा क्वेश्चन. चौथा क्वेश्चन काय आहे? ठीक, ओके. चौथा क्वेश्चन काय आहे? पासिंग थ्रू द पॉइंट point 2, 3 तोच पॉइंट आहे. and perpendicular to the lines and perpendicular to the lines. कोणत्या लाईन्स दिलेल्या आहेत बघा? 3x plus 2y minus 1 is equal to 0. 3x plus 2y minus 1 is equal to 0 and x minus 3y plus 2 is equal to 0. ओके. बघा क्वेश्चन काय आहे की दोन लाईन ज्या आहेत ती दोन लाईन ह्या पॉइंट मधून पास होतात आणि ह्या लाईनला काय आहे? परपेंडिक्युलर आहे. तर त्या दोन लाईनचं काय विचारलं तुम्हाला? कंबाईन इक्वेशन विचारलं. ठीक, ओके. सोल्युशन बघा काय दिलेलं आहे बघा. नॉलेज त्या दोन लाईन पहिल्यांदा आपण घेऊया. ओके. काय होईल? 3x plus 2y minus 1 is equal to 0 be the equation of a line. Therefore, काय म्हणतात तुम्ही? आता ह्या दोन लाईन्स आहेत. तर ह्याला मी ह्या लाईनचा स्लोप पॉईंट फॉर्म करून तुम्हाला दुसऱ्या लाईनची इक्वेशन लिहिते आहे. बरोबर आहे? परपेंडिक्युलर आहे त्याच्या स्लोपचा प्रोडक्ट मायनस 1 मिळतो. या लाईनचा स्लोप जर नियम असेल तर दुसऱ्या लाईनचा स्लोप त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल करतो. ओके. मग पहिल्यांदा मी काय करतो की ह्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करतो. Therefore, m1 is equal to minus a upon b. म्हणजे जर का लाईनचं इक्वेशन सोडलं की x plus by plus c is equal to 0 असेल तर त्या लाईनचा स्लोप minus a upon b. ओके. हा फॉर्म्युला माहिती आहे. यायचं जर असेल तर तुम्हाला कसं लिहिता येईल की सिन्स करून द्या. Let ax plus by plus c is equal to 0 be the equation of a line. Therefore, its slope m is equal to minus a upon b मिळतो. हा फॉर्म्युला आहे स्ट्रेट लाईन मध्ये. बरोबर. आता तुम्ही काय म्हणताय की ही लाईन आहे आणि ही लाईन ह्या फॉर्मॅट मध्ये. बरोबर. ह्या लाईनचा स्लोप जो आहे तो मी m1 मानतो. द इक्वेशन ऑफ ए लाईन हॅव्हिंग स्लोप m1 मानतो. देअरफॉर मग आता ह्या फॉर्म्युल्यानुसार m1 इज इक्वल टू काय म्हणतात? minus a upon b is minus 3 upon 2 minus coefficient of x divided by coefficient of y. ओके. आता ह्या लाईनला परपेंडिक्युलर असणारी जी दुसरी लाईन जी आहे त्याचा स्लोप माहित का? कॅपिटल M म्हणतो. कन्सिडर कॅपिटल M1 be the slope of a line which is perpendicular to the line. कोणती लाईन? 3x plus 2y minus 1 is equal to 0. म्हणजे कॅपिटल M1 ही अशा लाईनचा स्लोप आहे जी ह्या लाईनला काय आहे ती परपेंडिक्युलर आहे. मग जर ह्या दोन लाईन परपेंडिक्युलर तर स्लोपचा प्रोडक्ट किती मिळतो? -1 मिळतो. Therefore, m1 into m1 is equal to काय मिळेल? -1. ठीक. आता तुम्हाला याच्यावरून m1 काढायचा आहे. तुम्हाला स्मॉल m1 माहिती आहे. स्मॉल m1 किती आहे? -3/2 into capital M1 is equal to -1. ठीक आहे. मी मल्टीप्लाय डिवाइड म्हणजे रेसिप्रोकल होईल. M1 is equal to -1 into -2/3. मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि काय मिळेल तुम्हाला व्हॅल्यू 2/6. आता मला बघायचं मी तुम्हाला सांगितलं स्लोप पॉइंट फॉर्म. ह्या लाईनला परपेंडिक्युलर असणारी लाईन कोणत्या पॉइंट मधून पास होते? 2,3 या पॉइंट मधून पास होते आणि त्या लाईनचा स्लोप किती आहे? 2/3. तर ह्या लाईनला परपेंडिक्युलर असणारे लाईनचे इक्वेशन्स बाय स्लोप पॉइंट फॉर्म लिहिता येईल तुम्हाला. ओके. नाउ here the line passing through the point कोणता आहे? 2,3 having its slope m1 is equal to 2/3. Therefore
its equation by using काय म्हणतात स्लोप पॉइंट फॉर्म इज काय आहे स्लोप पॉइंट फॉर्म y minus y1 is equal to m into x minus x. ठीक आता या ठिकाणी x1 y1 म्हणजे काय आहे 2,3 आहे आणि m म्हणजे काय आहे 2/3 हे व्हॅल्यूज याच्यामध्ये ठेवूया तर हे y minus 3 is equal to 2/3 into x minus 2. ओके आता हा 3 इकडे डिवाइड केल्यानंतर मल्टिप्लाय होईल म्हणजे काय होईल 3y minus 9 या 2 नात मध्ये मल्टिप्लाय केलं 2x minus 4 या सगळ्या टर्म पलीकडे घ्या तर काय मिळेल 2x minus 3y हा -4 हा मायनस का तिकडे प्लस झाला 9 minus 4 is plus 5 is equal to 0 be the required equation of a line. ओके कोणती लाईन की जी ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे आणि ह्या पॉइंट मधून पास होते. ठीक आता दुसरी लाईन काढायची आहे तुम्हाला कोणती की जी ह्या पॉइंट मधून पास होते आणि ह्या लाईनला काय होते परपेंडिक्युलर. ऑल्सो काय म्हणता तुम्ही ऑल्सो x minus 3y plus 2 is equal to 0 be the equation of another line having slope काय म्हणतो मी m2 म्हणतो काय फॉर्म्युला -a/b म्हणजे मायनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y -1/-2 मायनस कॅन्सल झाला किती मिळाला तो. आता ह्या लाईनला परपेंडिक्युलर असणारी दुसरी जी लाईन आहे त्याचा स्लोप मी कॅपिटल M2 म्हणतो. लेट कॅपिटल M2 बी दी slope of a another line which is perpendicular to the line x minus 3y plus 2 is equal to 0. मग M2 हा अशा लाईनचा स्लोप आहे की जी लाईन त्या लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणजे ह्या दोन लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट किती मिळेल -1. Therefore m2 into capital M2 is equal to -1. ओके आता स्मॉल m2 ची व्हॅल्यू तुमच्याकडे किती आहे 1/2 आहे हा m2 is equal to -1 आहे हा 2 जर पलीकडे गेला तर m2 is equal to काय मिळाला 2 मिळाला करेक्ट. ओके therefore काय म्हणा लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 2,3 having slope 2 therefore it's a equation by using slope point form is काय होईल स्लोप पॉइंट फॉर्म इथे सांगितला y minus y1 is equal to x minus x1 त्यानुसार y minus 3 स्लोप किती मिळाला 2 into x minus 2 म्हणजे y minus 3 is equal to 2x minus 4 सगळ्या टर्म तिकडे नेतात तर काय मिळाला 2x minus y minus 4 plus 3 is minus 1 is equal to 0 be the equation of another line की जी तुमची या लाईनला कशी आहे परपेंडिक्युलर आहे बरोबर. मग आता ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हटला ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हटला ह्या दोन रिक्वायर्ड लाईन आहेत की ज्या 2,3 पॉइंट यामधून पास होतात आणि ह्या दोन लाईनला कशा आहेत परपेंडिक्युलर आहेत. तर त्या लाईनचं काय विचारलं तुम्हाला कंबाईन इक्वेशन विचारलं. Therefore from equation 1 and 2 काय म्हणताय u is equivalence to ह्या लाईनला डिनोट करा u म्हणून काय म्हणतात पहिल्या लाईनला 2x minus 3y plus 5 is equal to 0 and दुसऱ्या लाईनला v ने डिनोट करा v is equivalence to काय म्हणतात तुम्हाला 2x minus y minus 1 is equal to 0 are the equation of lines. मग आता ह्याचं कंबाईन इक्वेशन कसं लिहिता येईल therefore it's a combined equation of lines therefore it's a combined. ओके काय गडबड झाली का बरोबर ठीक आहे therefore it's a combined equation of lines in u into v is equal to
काय मिळालं तुम्हाला -2. ओके ठीक आहे, काय ते गडबड झाली. हा 2 इकडं मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड 2 म्हणजे हा काय होईल -2. -2 जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं -2 मायनस मायनस प्लस ह्या सगळ्या टर्म जर इकडे घेऊन आलो तर हा 2x झाला प्लस y प्लस 4 इकडे आला तर काय झाला मायनस झाला -4 -3 -7 0 मिळाला. म्हणजे तुमचं हे इक्वेशन काय आहे 2x + y - 7 0. ओके तर या ठिकाणी करेक्शन आहे हे 2 डिवाइड केलं काय होईल मल्टिप्लाय होईल म्हणजे 2 -2 तर ठेवा हे इक्वेशन. आता ह्याचं कंबाईंड इक्वेशन काय म्हणतात बघा u म्हणजे काय आहे 2x - 3y + 5 into v म्हणजे काय आहे 2x + y - 7 0. ह्याचा प्रोडक्ट घ्या. प्रोडक्ट घेतल्यानंतर काय मिळेल तुम्हाला रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स. मी पहिल्यांदा ह्या 2x आतमध्ये मल्टिप्लाय करतो. हे काय आहे 2x * 2x काय मिळाला 4x² + 2xy - 14x -3y मल्टिप्लाय करा -6xy - 3y² मायनस प्लस 21y 5 ने मल्टिप्लाय प्लस 10x प्लस 5y मायनस 35 प्लस सिम्प्लिफाय केलं त्यानंतर x² ची त्यानंतर xy ची त्यानंतर y² ची टर्म घेतली आपण काय मिळेल का की 4x² xy काय होगा +2 - 6 मीन्स -4xy - 3y² त्यानंतर x ची टर्म -14 + 10 means -4x y ची टर्म 21 + 5 means +26y त्यानंतर कॉन्स्टंट -35 is equal to 0. हे काय असेल in the required combined equation of a line system. In the required combined equation of lines. Okay. Okay. तर पुन्हा एकदा बघा आपण ह्या एक्झाम्पल मध्ये काय केलं तुम्हाला काय दिलेलं आहे की अशा दोन लाईन्स आहेत की जे ह्या पॉईंट मधून पास होतात आणि या दोन लाईनला काय आहे परपेंडिक्युलर आहे. ओके तुम्ही काय केलं ह्या दोन्ही लाईनचा स्लोप फाइंड आउट करून घेतला आणि ज्या लाईन त्या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे त्यांचा स्लोप कॅपिटल M1 आणि कॅपिटल M2 मानला आणि ह्या दोन लाईनचा स्लोप स्मॉल m1 आणि स्मॉल m2 मानला. दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर स्लोपचं प्रोडक्ट -1 येतो. ह्या रिलेशन वरून ज्या लाईन ह्या दोन लाईनला परपेंडिक्युलर त्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करून घेतला. स्लोप फाइंड आउट करून घेतल्यानंतर स्लोप पॉइंट फॉर्म वापरून त्या दोन लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनची इक्वेशन्स फाइंड आउट करून घेतली पहिल्या इक्वेशन मध्ये आणि ह्या दुसऱ्या इक्वेशन. ठीक ओके आणि त्या दोन लाईनचं काय घेतलं हे कंबाईंड इक्वेशन घेतलं. कंबाईंड इक्वेशन घेतल्यानंतर या दोघांचा प्रोडक्ट इज इक्वल टू 0 घेतला आणि त्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं. पहिल्यांदा x² ची पुन्हा xy y² xy कॉन्स्टंट. तर हे काय होतं तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ ए लाईन passing through these 2 points, passing through the point and perpendicular to these 2 lines. ओके तर सेम याच्यासारखाच नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 तोही बघूया. ओके बघा काय अडचण असेल तर याच्यामध्ये बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 5 काय होता पासिंग थ्रू द पॉइंट -1, 2 1 is parallel to 1 parallel to x plus 3y minus 1 x plus 3y minus 1 equal to 0 and the other is perpendicular to and the other is perpendicular to 2x minus 3y minus 1 म्हणजे अशा दोन लाईन्स आहेत की ज्या दोन लाईन त्या पॉइंट मधून पास होतात आणि त्यातली एक लाईन ह्या लाईनला पॅरलल आहे आणि दुसरी लाईन ह्या लाईनला
ठीक. पण जसं ह्याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही ह्या दोन लाईनचा स्लोप फाइंड आउट करून घेतला तसंच मी या दोन लाईनचा स्लोप फाइंड आउट करून घेतो. नाव सोल्युशन मध्ये काय आता नाव लेट x plus 3y minus 1 is equal to 0 be the equation of a line having slope m1. हा लाईनचा स्लोप m1. ठीक. Therefore m1 is equal to काय म्हणतात तुम्हाला मायनस कोएफिशियंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ y. आता या लाईनचा स्लोप हा काय मिळाला -1 राहतो. मी काय म्हणतो कॅपिटल एम म्हणून घेतो की ही जी लाईनला पॅरलल असणारी लाईन आहे त्याचा स्लोप कॅपिटल एम नाव आहे कॅपिटल एम बी द स्लोप ऑफ ए लाईन which is parallel to the line x plus 3y minus 1 is equal to 0. दोन लाईन जर पॅरलल असतील तर स्लोप कसे राहतात इक्वल राहतात. देयरफॉर काय म्हणतात तुम्हाला स्मॉल m1 is equal to कॅपिटल M. स्मॉल m1 ची व्हॅल्यू माहित आहे तुम्हाला. देयरफॉर कॅपिटल M1 is equal to काय मिळाला -1. मग आता इक्वेशन ऑफ ए लाईन की जी लाईन ह्या पॉइंट मधून पास होते त्याचा स्लोप माहिती आहे. स्लोप वर फॉर्म करून इक्वेशन ऑफ लाईन लिहिता आहे. हियर लाईन पासिंग थ्रू द पॉइंट कोणता पॉइंट आहे बघा -1, 2 हॅविंग स्लोप m1 is equal to -1/3. Therefore its equation by using slope point form is काय आहे slope point form y minus y1 is equal to m into x minus x1. आता x1 y1 म्हणजे काय आणि m म्हणजे हा m1 बरोबर आहे. हा y minus 2 is equal to -1/3 into x minus minus plus 1. आता 3 हा इकडे मल्टिप्लाय डिवाइड केला मल्टिप्लाय ठीक आहे. मल्टिप्लाय झाला तर काय मिळेल बघा 3y minus 6 is equal to -1 आतमध्ये मल्टिप्लाय केला -6 -1. आता ह्या दोन्ही टर्मकडे निगेटिव्ह आहे तर आता काय होईल बेसिस आहे पॉझिटिव्ह होते. म्हणजे काय मिळेल तुम्हाला हे x plus 3y ओके -6 plus 1 is -5 is equal to 0. The equation of a line which is parallel to the line. कोणत्या लाईनला पॅरलल आहे x plus 3y minus 1 is equal to 0. ओके. जसं आता हे एक लाईन काढलं तसं ह्या लाईनला परपेंडिक्युलर असणारी लाईनची इक्वेशन सेम असंच फाइंड आउट करा. काय म्हणतात नाउ लेट 2x also 2x minus 3y minus 1 is equal to 0 be the equation of another line having slope m2. Therefore m2 is equal to -3 upon minus coefficient of x divided by coefficient of y minus cancel होतात. त्यामुळे तुम्हाला 2/3. आता ह्या ठिकाणी कॅपिटल M2 काय म्हणतात लेट कॅपिटल M2 be the slope of a line which is perpendicular to the line. कोणत्या लाईनला परपेंडिक्युलर आहे 2x minus 3y minus 1 इक्वल 0 त्याचा स्लोप स्मॉल m2 मानला आहे. मग जर दोन लाईन परपेंडिक्युलर त्याच्या स्लोपचा प्रोडक्ट किती मिळतो -1 मिळतो. म्हणजे m2 into capital M2 is equal to -1. m2 किती मिळाला 2/3 into हा m2 is equal to -1. m2 is equal to किती मिळाला -3/2. ओके. मग आता बघा की ही लाईन या पॉइंट मधून पास होते आणि त्या लाईनचा स्लोप पाहिजे. स्लोप पॉइंट फॉर्म करून त्या लाईनचे इक्वेशन लिहिता येते. हियर काय म्हणणार लाईन पासिंग थ्रू द पॉइंट कोणता पॉइंट आहे -1, 2 हॅविंग स्लोप m2 is equal to -3/2. Therefore its equation
by using slope point form is काय आहे slope point form y minus y1 is equal to m into x minus x1. पुन्हा आता हा x1 y1 वेगळा ओके त्या लाईनसाठीचा हा x1 y1 आहे आणि m म्हणजे हा m2 आहे या व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप केला तर y minus 2 is equal to minus 3/2 into x minus minus काय होईल प्लस 1. आता या ठिकाणी हा 2 पुढे डिवाइड केला तर काय होईल मल्टिप्लाय जर केला तर काय मिळाला हा 2y minus 4 is equal to minus 3 मध्ये मल्टिप्लिकेशन केलं minus 3x minus plus minus झाला ओके. आता ह्या दोन्ही टर्म इकडे निगेटिव्ह आहेत आणि याच्याच लागल्यानंतर पॉझिटिव्ह होतील म्हणजेच काय मिळेल तुम्हाला 3x plus 2y minus 4 plus 3 is minus 1 is equal to 0. त्याला इक्वेशन नंबर 2 be the equation of line which is perpendicular to the line. कोणत्या लाईनला परपेंडिक्युलर आहे 2x minus 3y minus 1. मग आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 या दोन लाईनची इक्वेशन जे आहे यांचं काय विचारलंय तुम्हाला कंबाईन इक्वेशन विचार. Therefore फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय म्हणतात तुम्हाला की यांना u आणि v माना. u म्हणजे काय म्हणतात uv is equivalent to काय मिळालं बघा की x plus 3y minus 5 is equal to 0 and p is equivalent to काय मिळालं तुम्हाला p म्हणजे 3x plus 2y minus 1 is equal to 0 are the equation of lines. जर ही लाईन्स असतील दोन लाईनची इक्वेशन्स असतील त्याचं कंबाईन इक्वेशन कसं होईल therefore combine equation of these two lines is u into v is equal to 0. मग ह्याच्यामध्ये u आणि v ची व्हॅल्यू पुटअप करा. u म्हणजे काय मिळालं तुम्हाला x plus 3y minus 5 into v काय मिळालं 3x plus 2y minus 1 is equal to 0. आता ह्याचा प्रोडक्ट घ्या. पहिल्यांदा सपोज जर मी ह्याला x ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर हे काय झालं 3x square plus 2xy minus x minus plus 3y ने मल्टिप्लाय केलं तर हे काय झालं 9xy plus 6y square minus 3y minus 5 ने मल्टिप्लाय केलं तर हे minus 15x minus 10y minus minus plus 5 is equal to 0. ओके त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलं पहिल्यांदा x स्क्वेअरची 3x स्क्वेअर त्यानंतर xy 2 plus 9 means 11xy plus 6y square x ची टर्म minus 1 minus 15 means minus 16x त्यानंतर y ची टर्म minus 3 minus 10 means minus 13y plus constant is equal to 0. हे काय असेल with the required equation of it with the required combination of the required ज्या लाईन त्या पॉईंटमधून पास होतात त्याची एक लाईन ह्या लाईनला पॅरलल आहे आणि दुसरी लाईन ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे त्या दोन लाईनचं काय झालं हे ठीक. तर तो हा क्वेश्चन आहे पाठीमागचा क्वेश्चनचा अल्गोरिदम सेम होता. काय करायचं होतं दिलेली लाईन होती त्या लाईनचा स्लोप माना दुसऱ्या लाईनचा स्लोप कॅपिटल M1 माना त्या दोन लाईन पॅरलल असतील तर स्लोप इक्वल होईल याच्यावरून कॅपिटल M1 मिळेल आणि ही लाईन ह्या पॉईंटमधून पास होते त्याचा स्लोप माहिती आहे स्लोप पॉईंट फॉर्म ऑफ त्या लाईनची इक्वेशन ठीक. सेम दुसरी लाईन जी आहे त्याच्यावर लाईन M2 माना स्लोप त्यानंतर त्या लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप कॅपिटल M2 माना दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर स्लोपचा प्रोडक्ट -1 येतो त्याच्यावरून तुम्ही M2 काढून घ्या ती लाईन ह्या पॉईंटमधून पास होते स्लोप पॉईंट फॉर्म ऑफ ह्या लाईनचं इक्वेशन लिहा तुम्हाला दुसरं लाईनचं इक्वेशन मिळेल त्या दोन लाईन स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करा म्हणजे सगळ्या टर्म केलीच्याच लागणार त्याला u आणि v ने डिनोट करा त्याचं कंबाईन इक्वेशन u into v is equal to 0 घ्या त्या दोन टर्मचा प्रोडक्ट घ्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करा तुमचं काय असेल रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ओके लाईन असेल ओके. तर 4.1 मध्ये दुसरा क्वेश्चन आहे की यांचं सेपरेट इक्वेशन घ्यायचं होतं ठीक ओके. तर ते सेपरेट इक्वेशनचा जो दुसरा क्वेश्चन आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला ओके. थँक्यू.